नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे रविराज काकांच्या हातामध्ये प्रियाचा लॅपटॉप लागणार आहे. आणि जेव्हा इथे प्रियाचा लॅपटॉप रविराज काकांच्या हाती लागतो तेव्हा प्रेक्षकांनो, 3 मोठे खुलासे झालेले असतात. रविराज काकांच्या समोर 3 मोठे खुलासे झाल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. कारण इतक्या वर्षानंतर सत्याचा उलगडा झालेला असतो. तब्बल 2.5 वर्षानंतर रविराज काकांच्या समोर तो व्हिडिओ आलेला असतो. त्या प्रियाच्या व्हिडिओमुळे प्रेक्षकांनो, रविराज काकांच्या समोर प्रिया ही खरी तन्वी नसल्याचं सत्य आलेलं असतं. आणि त्या कन्फेशन व्हिडिओमध्ये प्रियाने आता बऱ्याच व्यक्तींची नावं घेतलेली असतात आणि त्या लोकांना रविराज काका अगदीच जवळून ओळखत असतात. आणि त्यांच्यामुळेच इथे प्रिया तन्वी म्हणून त्यांच्या घरामध्ये आलेली असते. ही गोष्ट आता रविराज काकांच्या समोर आलेली असते. आणि तेव्हा त्यांनी संपूर्ण घरातल्या लोकांसमोर प्रिया तन्वी नसल्याचा खुलासा करत माझी मुलगी सायली असल्याचं सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता रविराज काका आणि प्रतिमा हे दोघे जण सायलीचे आईवडील आहेत. आणि ज्या दिवशी तन्वीचा वाढदिवस असतो तेव्हा खरं तर सायलीचा वाढदिवस असायला हवा. पण आता तन्वीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचा वाढदिवस साजरा न करता प्रिया त्या दिवशी केक कट करते आणि प्रिया तन्वी म्हणून आता तो वाढदिवस साजरा करत असते. पण तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नियतीचा खेळ काहीसा वेगळाच असतो. नियतीने इथे खऱ्या मायलेकींची भेट घडवून दिलेली असते. मग आता हळूहळू त्या मायलेकी आपण खरोखरच एकमेकींच्या कुणीतरी आहोत हे सुद्धा त्यांच्यासमोर आणण्यासाठी नियती हळूहळू प्रयत्न करते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, प्रियाने जरी केक कट केला असला तरीसुद्धा प्रतिमा त्यातला एक पीस उचलते आणि प्रियाला न भरवता तो केक घेऊन आता सायलीला भरवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली इथे आता तिलासुद्धा लहानपणीच्या काही गोष्टी अचानकपणे आठवत असतात. आणि तेव्हा सायलीला केक भरवल्यानंतर इथे आता सायली प्रतिमाचा हात पकडते आणि तिला हळूहळू आपल्याबरोबर आता पुढे घेऊन जाते आणि तिच्याच हाताने रविराज काकांना केक भरवायला सांगते. तेव्हा प्रतिमा म्हणते, रविराज, तुम्हाला आठवलं का, लहानपणी जेव्हा तन्वी केक कट करायची तेव्हा मी तन्वीला केक भरवल्यानंतर तन्वी असाच माझा हात पकडायची आणि तुम्हाला केक भरवायला लावायची, बरोबर ना? रविराज काकांना आनंद होतो की लहानपणीची गोष्ट इथे आता जी घडून गेलेली असते ती प्रतिमाला तन्वीची आठवते. म्हणजे तन्वी रिलेटेड आता काही गोष्टी प्रतिमाला आठवायला लागल्यात. या गोष्टीचा सगळ्यांना आनंद असतो. पण प्रेक्षकांनो, जेव्हा आता सायलीबरोबर तिची एखादी जुनी गोष्ट घडत असते आणि जेव्हा ती आठवण्याचा प्रयत्न करत असते, प्रत्येक वेळेला ती पॅनिक होत असते आणि मग प्रेक्षकांनो, तिला चक्कर येत असते. तेव्हा इथे आता सायली हिने आता केक भरवलेला असतो. ही गोष्ट रविराज काकांच्या मनामध्ये बसलेली असते. पण आता चक्कर आल्यानंतर सगळेजण सायलीकडे लक्ष देतात की तुला चक्कर का आली, तिला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण सायलीच्या बाबतीत तिच्या प्रत्येक वाढदिवसाला, खरोखरच्या वाढदिवसाला असं घडतच असतं. आणि तेव्हा इथे प्रियाला राग येतो. प्रिया पुन्हा कांगावा करायला सुरुवात करते. वाढदिवस माझा, मात्र सगळं अटेन्शन या सायलीने घेतलं. माझा वाढदिवस पूर्णपणे स्पॉईल करून टाकला. माझ्या आईला तर स्वतःच्या बाजूने वळवलेलंच आहे, आता इथे माझा वाढदिवससुद्धा खराब केला. तेव्हा इथे आता वाढदिवस नीट साजरा झाला नाही म्हणून प्रिया नेहमीप्रमाणे इथे आता सायलीला ब्लेम करून मोकळी होते. तेव्हा प्रेक्षकांनो, सायलीला खूप जास्त वाईट वाटतं. तेव्हा इथे रविराज काका आणि प्रतिमा दोघेही जण आता सायलीची बाजू घेतात आणि म्हणत असतात, तुला तुझ्या आईची काळजी नाही आहे गं, तुला या गोष्टीचा राग येतोय कारण सायलीचा तुला खूप जास्त राग येतो. आणि सायलीचा राग येत असल्यामुळे तुला सायली आणि प्रतिमा यांचं बॉन्डिंगसुद्धा आवडत नाही, हे आता रविराज काका प्रियाला म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो,
पूर्णाजी म्हणत असते, अरे ज्या मुलीने स्वतःच्या आईच्या गोळ्या बदलल्या त्या मुलीकडून दुसरी कुठली अपेक्षा ठेवायची. तेव्हा इथे अश्विनला राग येतो. तो आपल्या बायकोची बाजू घेतो. त्यानंतर प्रेक्षकांनो रविराज काका आणि प्रतिमा दोघेजण आपापल्या घरी गेलेले असतात. तर एका बाजूला इथे सायली आता शोध सुरूच ठेवते. तिला माहिती असतं की मैनावती सदा लोखंडे हे दोघेजण माझे आईवडील मुळीच नाही आहेत. हे दोघेजण कुणीतरी फ्रॉड लोक आहेत. त्यांच्या पोटी मी तरी जन्म घेतलेला नाही. माझे आईवडील गरीब असू दे पण ते स्वाभिमानी नक्कीच असतील, यांच्यासारखे नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रिया सायलीवरती लक्ष ठेवून असते, कारण सायलीने शोधाशोध सुरू केलेली असते. प्रियाच्या लक्षात सगळ्या गोष्टी येत असतात की सायलीला असं वाटतंय की मैनावती आणि सदा लोखंडे हे तिचे आईवडील नाही आहेत आणि म्हणूनच ती अर्जुनला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते की यांच्या विरोधामध्ये अजून पुरावे गोळा केले पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायलीलासुद्धा टेन्शन असतं की हे लोक माझे आईवडील नाही आहेत, हे मी कसं काय सिद्ध करू. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, आता मला मैनावती आणि सदा लोखंडे यांच्या घरी गेलं पाहिजे. तिथे गेल्यानंतर मला काहीतरी क्लू सापडत आहेत का, काहीतरी वेगळं सापडतं आहे का ते बघायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायली त्यांच्या घराच्या चाव्या मिळवते आणि ती घरी जाणार असते काही शोधाशोध करायला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रिया सायलीवरती लक्ष ठेवून असल्यामुळे ती तिचा पाठलाग करणारच असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे रविराज काका आणि प्रतिमासुद्धा बोलत असतात. तेव्हा प्रतिमा म्हणत असते, बघा ना, मला तन्वीच्या लहानपणीची गोष्ट किती सहजरित्या आठवली ना, पण मला खूप स्पष्टपणे ते सगळं दिसलं. तेव्हा रविराज काका म्हणतात, पण एक गोष्ट लक्षात घेतलीस का तू प्रतिमा? अगं म्हणजे तुला इथे तन्वीच्या लहानपणीची गोष्ट आठवली याचा मला आनंद आहेच, पण जी गोष्ट तुझ्याबरोबर तन्वीने करायला हवी होती ती गोष्ट तुझ्याबरोबर सायलीने कशी काय केली? म्हणजे सायलीला कसं काय माहिती की लहानपणी तन्वी म्हणजे तिला केक भरवल्यानंतर तोच हात पकडून ती मला केक भरवायची, हे सायलीला कसं कळलं? तेव्हा प्रतिमा म्हणते, मलासुद्धा ते कळत नाही आहे. म्हणजे जी गोष्ट तन्वीने करायला हवी होती ती सायलीने केली. तेव्हा रविराज काका म्हणतात, तुला सांगू का प्रतिमा, नक्कीच सायलीबरोबर आपलं मागच्या जन्मी काहीतरी नातं असेल, म्हणूनच आपल्याबरोबर आता ती मुलीप्रमाणे वागते आणि आपण तिच्यासाठी तिचे आई वडील झालो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रविराज काकांना आठवतं सायलीची आणि त्यांची पहिली भेट. तेव्हासुद्धा सायली इनोसंट होती आणि तेव्हापासून आत्तापर्यंतसुद्धा सायली इनोसंट आहे. प्रेक्षकांनो या जगामध्ये माणसं इतकी स्वार्थी झालेली आहेत, इतकी स्वतःचा विचार करायला लागलेत आणि त्या स्वार्थी जगामध्ये जेव्हा कुणीतरी अशी व्यक्ती जी स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार करत असते, दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करत असते, त्यांच्या आनंदाचा विचार करत असते ना, तेव्हा प्रेक्षकांनो त्या व्यक्तीला खूपच जास्त कमी लेखलं जातं, त्या व्यक्तीला मूर्खात काढलं जातं. आणि तसंच काहीसं आता सायलीबरोबर होत असतं. सायली इतकी चांगली, इतकी गुणी आहे की आधी तिने कुणासाठी कितीही चांगलं केलं तरीसुद्धा सगळेजण म्हणायचे की ही देखावा करते, ही फक्त लोकांना दाखवण्यासाठी की मी किती चांगली आहे म्हणून ही लोकांचं कल्याण करते. पण प्रेक्षकांनो इथे जी व्यक्ती खरोखर एकदम प्युअर हार्टेड आहे त्या व्यक्तीला देखावा करायची गरज नसते, कारण तिला देखावा करण्यासाठी कुठल्याही गोष्टी करायच्याच नसतात. त्या व्यक्तीला आपल्या मनाच्या समाधानासाठी कुणाला तरी आपल्या मदतीची गरज आहे म्हणून त्या व्यक्तीसाठी त्या गोष्टी करायच्या असतात आणि तसंच सायली करत आलेली असते. तेव्हा रविराज काकांना आठवतं सायलीने सुद्धा रविराज काकांची खूप मदत केलेली असते. अगदी प्रतिमाला शोधून आणण्यापर्यंत इथे सायलीनेच त्यांची मदत केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो रविराज काकांना आठवतं की सायलीने आमच्यासाठी किती काय काय केले आणि प्रियाने प्रत्येक वेळेला आमची इज्जत घालवलेली आहे, आम्हाला तोंडावरती पाडलेलं आहे, असं आता रविराज काकांना कळत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो रविराज काका उठतात आणि आता प्रियाच्या रूममध्ये जातात. तेव्हा तिथे ती खरं तर रूम असते तन्वीसाठी तयार केलेली रूम असते. आणि तेव्हा रविराज काका तिथे गेल्यानंतर इथे आता तन्वी इकडे तिकडे धावते, पळते, अभ्यास करत बसते, या सगळ्या गोष्टी त्यांना तिथे दिसत असतात. आणि मग तिथे त्यांना आठवण येते ती सायलीची. तेव्हा इथे सायलीने कशा पद्धतीने रविराज काकांची मदत केली होती, कशा पद्धतीने रविराज काका
तिला आपल्याच इथे ऑफिसमध्ये जॉब देतात, अर्जुनची आणि तिची भेट घडवून देतात. सायलीचं त्यांनी भरभरून कौतुक केलेलं असतं. या सगळ्या गोष्टी आता रविराज काकांना आठवतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कपाटामध्ये शोधाशोध करत असताना त्यांना प्रियाची आठवण येते आणि प्रियाने किती स्वार्थीपणा केलेला असतो. आई वडील म्हणून त्यांचा किती अनादर केलेला असतो. तिच्यासाठी सगळ्या गोष्टी करूनसुद्धा इथे प्रियाने त्यांचा फक्त राग आणि राग केलेला असतो. ह्या सर्व गोष्टी आता रविराज काकांना आठवतात. तेव्हा प्रेक्षकांनो, रविराज काका कपाट उघडतात. त्याच्यामध्ये आता प्रियाचं लॅपटॉप असतं. हे लॅपटॉप आता प्रियाला रविराज काकांनीच घेतलेलं असतं फॅशन डिझायनिंगसाठी. त्यानंतर रविराज काका तो लॅपटॉप घेतात आणि तो आता चालू करतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, चालू करत असतानाच इथे आता महत्त्वाची एक फाईल त्यांच्या निदर्शनास येते. कारण प्रेक्षकांनो, इथे आता प्रत्येक फोल्डरमध्ये कुठे ना कुठेतरी ती फाईल आता प्रियाने सेव्ह करून ठेवलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लॅपटॉप असतं आणि त्याचबरोबर ड्रॉवरमध्ये रविराज काकांना एक पेनड्राईव्ह मिळालेलं असतं. आणि ते पेनड्राईव्ह आता भेटल्यानंतर रविराज काका ते घेतात आणि म्हणतात की ह्या पेनड्राईव्हमध्ये काय असेल. आणि ते सुद्धा इथे तन्वीच्या रूममध्ये हे पेनड्राईव्ह काय करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, रविराज काका ते पेनड्राईव्ह घेतात आणि इथे प्रियाच्या लॅपटॉपला अटॅच करतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पेनड्राईव्हमध्ये ज्या ज्या काही फाईल असतात, फोल्डर असतात, ते सगळे एक एक करून आता रविराज काका ओपन करत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता एक एक फोल्डर ओपन करून बघत असताना एक व्हिडिओ समोर येतो आणि तो व्हिडिओ प्रियाचा म्हणजे अगदी मोठ्यातला मोठा व्हिडिओ असतो, जो कन्फेशन व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये प्रियाने नागराज, साक्षी आणि महिपत यांची नावं घेतलेली असतात. आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो. पहिली गोष्ट म्हणजे त्या सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या घरामध्ये तन्वी म्हणून मला आणणारी व्यक्ती होती नागराज. त्याच्यानंतरला इथे रविराज किल्लेदार, प्रतिमा किल्लेदार आणि तन्वी किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणण्यासाठी सांगणारी व्यक्ती होती नागराज आणि ती सुपारी दिली होती महिपतला. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिसरा सत्याचा उलगडा झालेला असतो आणि तो म्हणजे विलासचा खूनसुद्धा साक्षीनेच केलेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सर्व गोष्टींचं कन्फेशन इथे आता प्रियाने दिलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, एक पेनड्राईव्ह सापडल्यानंतर 3 मोठे खुलासे रविराज काकांच्या समोर होतात. तर इथे त्यांच्या गाडीचा अपघात घडून आणण्यासाठी इथे नागराजने महिपतला सुपारी दिलेली असते. त्यानंतर त्यांच्या वाईटावरती उठलेला माणूस दुसरा तिसरा कुणी नसून त्यांचा सख्खा भाऊ नागराज असतो. त्यानंतर प्रतिमाला वेडं करण्याचा प्रयत्न नागराजने केलेला असतो. तर इथे प्रियाला खोटी तन्वी म्हणून घरी आणलेली व्यक्ती असते नागराज. त्यानंतर महिपतने त्याला साथ दिलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, विलासचा खून हा साक्षी शिखरेने केला आहे, मी फक्त त्यांच्या सांगण्यावरून खोटं बोलले होते, असं सुद्धा प्रिया आता त्या व्हिडिओमध्ये म्हणते. त्यामुळे प्रेक्षकांनो, रविराज काकांना कळलेलं असतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे. मग जर प्रिया खरी तन्वी नाही आहे, मग माझी तन्वी कोण आहे. तर इथे रविराज काका म्हणतात सायली तर खरी माझी तन्वी नाही आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काका धावत पडत सुभेदारांच्या घरी येतात आणि तेव्हा इथे प्रतिमासुद्धा त्यांच्याबरोबर आलेली असते. मात्र रविराज काका तिला काही सांगत नाही, कारण त्यांना सगळ्यात आधी इथे सुभेदारांच्या घरी येऊन ही बातमी स्वतः सायलीला सांगायची असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सायली, संपूर्ण सुभेदार, किल्लेदार एकत्र उभे राहतात. अर्जुन म्हणतो, सिनियर काय झालं, कसला एवढा विचार करतोयस आणि काय एवढं महत्त्वाचं सांगायचं आहे तुला. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणत असतात की अर्जुन, ही आहे ना ही तन्वी म्हणून, ती खरी तन्वी नाही आहे रे, ती प्रियाच आहे. काय माहिती तिची अजून किती नावं आहेत ती आपल्याला, पण इथे माझी खरी मुलगी कोण आहे तुला माहिती आहे. प्रिया तन्वी नाहीच आहे, पण माझी खरी मुलगी तन्वी आहे सायली हीच माझी खरी मुलगी आहे, असं इथे रविराज काका आता अर्जुनला सांगतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, रविराज काकांमुळे इथे आता सगळ्यांच्या समोर सत्य आलेलं असतं की प्रिया एक फ्रॉड मुलगी आहे आणि सायली हीच खरी रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांची मुलगी आहे. सुभेदारांच्या घरची सून आणि किल्लेदारांच्या घरची एकुलती एक लाडकी मुलगी, दुसरी तिसरी कुणी नसून सायली आहे, हे आता प्रेक्षकांनो सगळ्यांना समजलेलं असतं. तेव्हा इथे लगेचच अर्जुन आपल्या बायकोला घट्ट मिठी मारतो.
त्यानंतर इथे प्रतिमा आत्या आणि रविराज काका हे दोघेसुद्धा आता तिचे खूपच जास्त लाड करतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, अशा रीतीने आता एक लॅपटॉप हाती लागल्यानंतर, इथे एक पेनड्राईव्ह हाती लागल्यानंतर 3 खुलासे झालेले असतात.